नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असाल. तर बघा, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं घर दाखवणार आहे. संपूर्ण होम टूर तुम्हाला आज करणार आहे. तर बघा, आता आपण बाहेरून सुरुवात करूया. आधी मी तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवणार आहे आणि त्यानंतर मग मी माझं पूर्ण घर दाखवणार आहे. तर चला मग, हे घर माझं स्वतःचं नाही आहे, मी सध्या भाड्यानेच राहत आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला काही थोडं कमी जास्त वाटत असेल तर इग्नोर करा, वाईट कमेंट करू नका. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांनाच माहीत आहे, जे भाड्याच्या घरामध्ये राहतात तर ते कशा पद्धतीने राहतात, कसा पसारा व्यवस्थित ठेवतात, ते सर्व तुम्हाला माहीतच आहे. तर चला मग सुरुवात करूया बाहेरून. तर बघा, आहे बाहेरचा एरिया. तर बघा, तुम्हाला दिसत असेल इथं महादेवाचं छान असं मंदिर आहे. उठून बाहेर आलं तर आपल्याला महादेवाचं दर्शन होते. तर आम्ही वर आहे राहायला. तर असा परिसर आहे घरासमोरचा. आणि हा इथे एवढा स्पेस आहे. इकडे पण खूप मोठा असा स्पेस आहे. इथं कपडे वगैरे वाळू घालता येतात. आल्याच्या नंतर इथे एक टाकी भरलेली आहे. सध्या आमच्याकडे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, तर मी इथे धुणी भांडी करते. इथे नळ आहे एक. बघा, इथे नळ आहे आणि इथे असा कचरा वगैरे ठेवलेला आहे. चला तर मग आता जाऊया आपण घरामध्ये. तर बघा, इथे डोअर बेल आहे. इथे बाहेरून मोठी अशी खिडकी इथे आहे. तर चला मग आतमध्ये जाऊया. तर हा आपला हॉल आहे. तर हे दार आहे आणि दाराच्याच डाव्या बाजूला बघा, अशा पद्धतीने मी माझ्या मुलाच्या ट्रॉफी आहे, तर ते मी इथे ठेवलेले आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी लावलेले आहे. हे इथे मेडल अडकवलेले आहे आणि इथेच दाराच्या मागे मी कपडे अडकवण्यासाठी इथे हँगर आहे. तर हे इथे कपडे अडकवलेले आहेत. आणि इथे सुद्धा मी जी रॅक आहे, वर अशा प्रकारे ट्रॉफी आहे आणि खालच्या रॅकमध्ये मी अशा पद्धतीने कपडे ठेवलेले आहे. आणि इथे सुद्धा इथे आता बॅग्स वगैरे राहतात मुलांच्या. तर पोरं गेलेत आहे स्कूलमध्ये, तर सध्या ही जागा मोकळीच आहे. तर ते आल्यानंतर इथे बॅग्स वगैरे ठेवतात. आणि ही दाराच्या मागे मी अशी ही माझ्या मुलाची काठी आहे. शाळेमध्ये त्याने डान्समध्ये भाग घेतला होता, तर त्यासाठी मी अशा पद्धतीने लेस लावून बनवलेली होती. आणि इथेच दाराच्या मागेच मी 2 स्टडी टेबल ठेवलेले आहे. 2 मुलांचे 2 आहेत. आता बघू दाराच्या उजव्या साईडला. तर दाराच्या उजव्या साईडला इथे मी असा हा आरसा बसवलेला आहे. तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, कारण खूप जास्त असे लाईट उजेड आहे, इकडे प्रकाश आहे त्याच्यामुळे. आणि वर पेन आहे आणि याच्यावर सज्जा आहेत. तर वर मी सज्जावर असे जे एक्स्ट्रा सामान आहे, तर ते मी असं वर ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि इथे अशी आपली मोठी अशी इथे खिडकी लावलेली आहे. तर बाहेरचा एरिया आपल्याला खिडकीमधून अशा प्रकारे दिसतो. आज आमच्याकडे खूप जास्त ऊन आहे, कडक ऊन आहे. 5-6 दिवस झाले आमच्याकडे पाऊस नाही. सर्वजण वाट पाहत आहे पावसाची. खूप जास्त हाल आहे इकडे शेतकऱ्यांचे. तर बघा, इथे अशा पद्धतीने मी हे तेल बॉटल आणि हे ठेवलेलं आहे. तर हे इथे हे माझे कपडे आहेत, धुवायचे आहेत. सध्या आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, पाणीच नाही आहे. 4-5 दिवस झाले नळ आलेले नाही, त्याच्यामुळे मी कपडे अशाच पद्धतीने ठेवून दिलेले. आता उद्या नळ येईल तेव्हा मी हे धुवून टाकेन. आणि या साईडला इथे माझी मशीन ठेवलेली आहे. तर ही मशीन माझी शिलाई मशीन आहे. इथे मोटरसुद्धा लावलेली आहे आणि याला पिकोफॉलची सुद्धा मशीन माझ्याकडे आहे. तर मी दोन्ही काम करते. आणि इथेच खिडकीच्या वर अशा पद्धतीने मी ही बॅग एक अडकवलेली आहे. यामध्ये बड्डेचं जे सामान असतं ते याच्यामध्ये आहे. खाली एक बोर्ड आहे आणि इथेच साईडला या ब्रश ठेवलेले आहे.
आणि हे आहे आपलं टॉयलेट बाथरूम. तर हे अटॅच आहे. आणि इथे पण एक बोर्ड दिलेले आहे आणि या बोर्डच्या साईडला मी अशा पद्धतीने हे कॅलेंडर अडकवलेला आहे. तर अशा पद्धतीने इकडे आपलं किचन आहे. तर बघा इथे बोर्ड आहे आणि इथे वर मी एक वॉच लावलेली आहे आणि इथे आपला हा बेड आहे. तर बेडला मी अशा पद्धतीने पडदा लावलेला आहे आणि याच्या खाली बेडच्या खालीसुद्धा माझा काही पसारा मी लावलेला आहे. तर ते दिसू नये त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने पडदा लावलेला आहे. आणि इथेच आपले बाजूलाच मी साईडला चटई उभी करून ठेवलेली आहे. तर चला मग, सर्व स्त्रियांचं जास्तीत जास्त वेळ हा आपल्या किचनमध्ये जात असतो. तर चला मग मी तुम्हाला आज माझं किचन दाखवते. तर बघा इथून एंट्री होते. तर इथे काही दार नाही आहे, तर इथे मला पडदा बसवायचा आहे. तर इकडे बघा डाव्या साईडला अशी मी रॅक लावलेली आहे. इथे दार आहे. या दाराला मी ही रॅक बांधून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे मी रॅक ठेवलेली आहे. बाजूलाच एक स्टूल मी ठेवलेला आहे आणि इथे माझी ही मशीन आहे फॉलची. तुम्हाला दिसत असेल इथे पिको फॉलची मशीन आहे. याच्यावर मी अशी इथे खिळ्याला छत्री अडकवलेली आहे आणि इथेच बाजूला दुसरा खिळा आहे, त्याला मी एक बॅग अडकवलेली आहे. आणि इथे या रॅकला लागूनच मी इथे हा कूलर इथे लावलेला आहे. सध्या कूलरची आवश्यकता नाही आहे म्हणून मी इथे ठेवलेला आहे. आणि इथेच कूलरच्या बाजूला असं हे देवाचं काही साहित्य मी इथे ठेवलेलं आहे. आणि इथे आपलं आहे देवघर. तर अशा पद्धतीने आपल्या इथे देवघर ठेवलेलं आहे. तर इथे मी एक फरशी आणून ठेवलेली आहे, कारण स्टाईल पांढरी आहे आणि यावर रांगोळी जर काढली तर ती दिसत नाही. त्याच्यामुळे मग मी इथे काळ्या कलरची अशी छोटीशी फरशीचा तुकडा इथे मी ठेवलेला आहे आणि त्यावर रांगोळी काढलेली. तर अशा पद्धतीने ही माझे देवघर आहेत. आणि यालाच लागून आपला किचन ओटा आहे. तर इथे मी कॅन ठेवलेली आहे आणि इथे असा पसारा ठेवलेला आहे. इकडे कप वगैरे ठेवलेला आहे. इथे कुकर, इथे आपला एक पाण्याचा गुंड भरून ठेवलेला आहे आणि इथे नळ आहेत आणि ही आहे बेसिन. आणि इथे याच्या खालीच आपलं पाण्याचं ठेवलेलं आहे. भाजीची टोपली ठेवलेली आहे आणि शिल्लक जे भांड्याचं टोपलं आहे ते इथे मी ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली ही विंडो आहे. तर इथून सुद्धा आपल्याला बाहेरचा एरिया बघता येतो. कडक ऊन आहे आमच्याकडे. आणि हे आहे आपलं किचन ओटा. इथे मी गॅस ठेवलेला आहे. थांबा आधी खिडकी बंद करते, व्यवस्थित दिसत नाही. तर बघा अशा पद्धतीने ते गॅस ओटा आहे. इथे मी साहित्य ठेवलेलं आहे. साखरपत्तीचा डबा वगैरे ठेवलेला आहे. आणि इथे ठेवलेलं आहे मी बरण्या वगैरे भरून ठेवलेल्या आहेत. इकडे आहे आपले डबे वगैरे. इथे खाली पिठाचा डबा आहे आणि इकडे सुद्धा शिल्लकचं जे साहित्य आहे ते मी या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवलेलं आहे. आणि इकडेच उजव्या साईडला इथे मी सिलेंडर ठेवलेला आहे. यावर मी पोळपाट ठेवलेला आहे. तर इथे सुद्धा एक बोर्ड आहे. तर इथे आहे रॅक भिंतीमधली. तर इथे मी मिक्सर आणि त्याचे भांडे वगैरे ठेवलेले आहे. आणि इथे आहे खालच्या साईडला मी गंज वगैरे आणि ही इथे काचेचे ग्लास वगैरे सुपारीचे डबा वगैरे ठेवलेला आहे. आणि सर्वात खाली जे आहे ते इथे बॅगमध्ये काही पसारा आहे ते भरून ठेवलेलं आहे. चाळणी आहे. इथे माझं मेकअपचं आहे, ज्वेलरी वगैरे, बांगड्या वगैरे ते मी या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि इथे साबणा वगैरे असे जे आपल्याला लागतात ते इथे मी ठेवलेलं आहे. यालाच लागून मी असा टी टेबल इथे ठेवलेला आहे. आणि यावरच काही पसारा ठेवलेला आहे, जसं चटई वगैरे ठेवलेली आहे. आणि याच्या खाली सुद्धा असा पसारा मी लावलेला आहे आणि फडा याच्या खाली ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे हे आपलं इथे किचन आहे. आणि वर इथे डाव्या साईडला मी अशी माझी पर्स अडकवलेली आहे. तर अशा पद्धतीनं हे माझं किचन आहे.
आणि वरसुद्धा सज्जावर मी अशा पद्धतीने पसारा ठेवलेला आहे. तर ही टी व्ही आहे. टी व्ही सध्या बंद आहे, बघू पुढे. तर हे आहे माझं किचन. तर अशा पद्धतीने मी हा पसारा लावलेला आहे. तर हे घर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.